वैद्यकीय क्षेत्रातील सगळ्यात महत्त्वाची असणारी नीट परीक्षा 3 मेला या परीक्षेचा पेपर झाला। 22 लाख विद्यार्थी या परीक्षेला बसले होते। पण 2 दिवसात या परीक्षेचा पेपर फुटल्याची माहिती समोर आली आणि सगळ्या विद्यार्थ्यांच्या मेहनतीवरती पाणी फेरलं गेलं। पेपर फुटीचं कांड समोर आल्यानंतर घेतलेली परीक्षा रद्द करण्यात आली आणि देशभरामध्ये खळबळ उडाली। या स्कॅमचे धागेदोरे महाराष्ट्रातील नाशिक, अहिल्यानगर ते आता पुण्यापर्यंत पोहोचलेत। नाशिकच्या शुभम खैरनार सोबतच आणखी 2 संशयितांना या प्रकरणामध्ये ताब्यात घेण्यात आलेलं आहे। यात एका महिलेचाही समावेश आहे। एकंदरीत हे प्रकरण नेमकं काय आहे आणि या प्रकरणामध्ये आतापर्यंत कोणते मोठे खुलासे झालेत पाहूयात व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी अक्षता आणि तुम्ही पाहताय सकाळ। 3 मे 2026 रोजी झालेली राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षा म्हणजेच नीट परीक्षा ही पेपर फुटीच्या आरोपांनंतर रद्द करण्यात आली। या प्रकरणाची चौकशी आता CBI कडे सोपवण्यात आलेली आहे। माहितीनुसार नीटचा पेपर नाशिकमधील एका प्रिंटिंग प्रेसमध्ये छापला गेला होता आणि तिथूनच तो लीक झाला। नाशिकमधून पेपर हरियाणा, त्यानंतर राजस्थानमधील जयपूर आणि सीकर अशा विविध राज्यांमध्ये म्हणजे जम्मू काश्मीर, बिहार, केरळ या ठिकाणी पसरल्याची माहिती समोर आली। प्रायव्हेट माफिया नावाच्या व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम ग्रुपमधून परीक्षेच्या 48 तास आधीच प्रश्नपत्रिका व्हायरल झाल्याचं उघड झालं। देशातील विविध राज्यांमधील विद्यार्थ्यांना लाखो रुपयांच्या बदल्यामध्ये पेपर उपलब्ध करून देण्यात आल्याचा संशय आहे। काही विद्यार्थ्यांची आणि त्यांच्या पालकांची चौकशी देखील करण्यात आली असून या रॅकेटचे जाळे महाराष्ट्रासह राजस्थान, हरियाणा, केरळ आणि बिहारपर्यंत पसरल्याची माहिती आता समोर येते। या गुन्ह्यात नाशिक शहरातील इंदिरानगर भागातून शुभम खैरनार या विद्यार्थ्याला ताब्यात घेण्यात आलेलं आहे। कुरिअरनं नीटची प्रश्नपत्रिका त्याला मिळाली। शुभमने 10 लाख रुपयांना प्रश्नपत्रिका खरेदी केली आणि त्यानंतर त्यानं 15 लाख रुपयांना विकल्याचा संशय आहे। राजस्थान पोलिसांच्या सूचनेनंतर नाशिक गुन्हे शाखेनं ही कारवाई सुरू केली होती। खैरनार यानं पुण्यातील एका व्यक्तीकडून प्रश्नपत्रिकेचे प्रत मिळवून त्या PDF स्वरूपामध्ये इतरांकडे पाठवल्याचा आरोप आहे। त्यानंतर CBIनं या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे। रॅकेट प्रकरणी पुण्यात एका महिलेला देखील अटक करण्यात आलेली आहे। नीट पेपर फुटी प्रकरणात तपास करत असताना CBIचे पथक अहिल्यानगर जिल्ह्यापर्यंत पोहोचले। नाशिकमधून शुभम खैरनार याला ताब्यात घेतल्यानंतर तपासामध्ये धनंजय लोखंडेचे नाव समोर आलं। 26 वर्षीय धनंजय निवृत्ती लोखंडे हा मूळचा राहुरी तालुक्यातील माहेगाव इथला रहिवासी आहे। त्याचे वडील शाळेत लिपिक आहे तर मोठा भाऊ हा डॉक्टर आहे। धनंजयने 2 वर्षांपूर्वी कर्नाटक राज्यातील मंगळूरू येथून BAMSचं शिक्षण पूर्ण केलं होतं। गेल्या 4 वर्षांपासून तो पुणे जिल्ह्यातील बोपोली परिसरामध्ये वास्तव्यास होता। शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्याने तिथंच प्रॅक्टिस सुरू केलेली होती। वैद्यकीय व्यवसायासोबतच तो मेडिकल ॲडमिशनसाठी देखील कन्सल्टंट म्हणूनही काम करत असल्याची माहिती आता समोर येते। नाशिकच्या शुभम खैरनारच्या जबाबानंतर फरार असलेल्या धनंजयला CBIनं राहुरी येथून रात्री उशिरा ताब्यात घेतलं। या कारवाईमुळे पश्चिम महाराष्ट्रातील पेपर फुटीचे जाळं नेमकं किती मोठं आहे आणि यात आणखीन किती लोकांचा समावेश आहे, डॉक्टर्स किंवा एजंट सहभागी आहे का, याचा तपास, याचा शोध आता CBI घेते। यातच नीट पेपर फुटी प्रकरणाचा तपास करत असताना पुणे पोलिसांनी आज पहाटे मोठी कारवाई केली। ब्युटी पार्लर चालवणाऱ्या मनीषा वाघमारे या महिलेला देखील या प्रकरणी ताब्यात घेतलेलं आहे। तिनं अहिल्यानगरमधून अटक झालेल्या धनंजय लोखंडे याला मोठी मदत केल्याचा संशय आहे। माहितीनुसार मनीषा ही विद्यार्थ्यांना गाठून त्यांना मुख्य एजंटपर्यंत म्हणजे लोखंडेपर्यंत घेऊन जायची आणि ते पोहोचवण्याचं काम करायची आणि तिथूनच हे नीटची परीक्षा किंवा पेपर जो आहे त्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवायचा। या कारवाईमुळे पेपर फुटच्या रॅकेटमध्ये अनेक छुप्या व्यक्तींचा सहभाग असल्याचाही स्पष्ट होत आहे। या कारवाई दरम्यान पोलिसांनी मनीषाकडून एक मोबाईल आणि एक लॅपटॉप देखील जप्त केलेला आहे। विशेष म्हणजे या दोघांमधील संशयास्पद व्हॉट्सॲप कॉल आणि मेसेजेसही पोलिसांच्या हाती लागलेले आहेत। पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेनं ही कारवाई केली असून मनीषाला आज संध्याकाळपर्यंत CBIच्या ताब्यात दिले जाणार असल्याची माहिती समोर येते। या कारवाईमुळे शैक्षणिक वर्तुळात मोठी खळबळ उडालेली आहे। या प्रकरणाचा तपास करत असताना CBIच्या हाती काही महत्त्वाचे पुरावे लागले होते, ज्याच्या आधारे ही धरपकड करण्यात आलेली आहे। त्यामुळे आतापर्यंत या प्रकरणामध्ये 3घांना जरी अटक केली असली तरी या प्रकरणात किंवा या रॅकेटमध्ये आणखीन मोठ्या लोकांचा देखील हात असल्याचा संशय आता व्यक्त होतोय। त्यामुळे या प्रकरणामध्ये पुढे काय घडतंय हे पाहावं लागेल। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।